जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सअपचं नवीन अपडेट आलं आणि त्या अपडेटमध्ये तुम्ही इन्स्टाग्राम आयडीची तुमची लिंक आहे ती व्हॉट्सअपमध्ये ॲड करू शकता आणि कोणी त्या इन्स्टाग्राम आयडी व्हॉट्सअपमध्ये जर त्याला दिसली तर तेव्हा क्लिक करून तुम्हाला इन्स्टाग्रामला फॉलो सुद्धा करू शकतो। कशा पद्धतीने ॲड करायचे सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो आणि हे अपडेट तुम्हाला भेटलं नसेल तर कशा पद्धतीतून भेटू शकते हे सुद्धा सांगणार आहे आणि कशा पद्धतीतून ॲड करायचे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन ती येऊन जाईल। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही बरेचशा जणांची जी व्हॉट्सअपच्या असं व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तिथे लिंक्स बघितले असतील, इंस्टाग्रामची लिंक्स असतात, फोटोज अशा पद्धतीने ॲड करतात। पण तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही सुद्धा इथे इंस्टाग्रामची जी की लिंक आहे ते तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ॲड करू शकता। एकदम सिंपल स्टेप आहे, फक्त व्हिडिओ इथून लास्टपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला हा ऑप्शन भेटला नसेल तर कशा पद्धतीने भेटू शकतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ इथून लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले सांगतो तुमचं जर एखादं शॉप असेल तर शॉपचं तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट जर खोललं असेल तर त्याची लिंक आहे ती ॲड करू शकता। सर्वात इम्पॉर्टंट राहू शकतं कारण की ते तुमची जी की व्हॉट्सअपवर तुम्ही ॲड केले एखाद्याला व्हॉट्सअपवरून तो सुद्धा इंस्टाग्रामवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट येऊ शकतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचा प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचा आणि येथून व्हॉट्सअप असेल ते व्हॉट्सअप अपडेट करून घ्यायचा। अपडेट केल्यानंतरच तुम्हाला जी की नवीन ऑप्शन असतात ते तुम्हाला भेटतात, अन्यथा भेटत नाही। त्यामुळे व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचा। अपडेट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, येथून मी बॅक येतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं थ्री लाईनवरती क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं। सेटिंगमध्ये गेल्यानंतर थोडंसं मी ते ब्लर केलं, येथे तुमचं जी की डीपी आणि तुमचं नाव दिसतं तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे काय तुम्हाला लिंकचा एक ऑप्शन नवीन दिसत असेल, बहुशा लिंकचा एक ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बहुशा ते इंस्टाग्राम दिसतं असेल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय झालं की आता तुमच्या इथे बहुशा इंस्टाग्राम आता ॲड झाला आहे, त्यानंतर इथे यूट्यूबसुद्धा होणार आणि त्यानंतर इथे फेसबुकसुद्धा ॲड होणार। हे तिन्ही प्लॅटफॉर्मवरचे जे की आहेत ते ॲड होणार। अशा पद्धतीने जी की यूट्यूबच्या आता येणाऱ्या अपडेटमध्ये हे ॲड होऊ शकतं। ओके, काय सांगता येत नाही, होईल पण नाही पण ह्या गोष्टी काय आपण सांगू शकत नाही। ज्यावेळेस ते अपडेट्स आणतील त्यावेळेस आपल्याला समजेल। त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्हाला एक क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे काय करायचं आहे, युजर नेम जी की तुमचा असेल इंस्टाग्रामचं ते तुम्हाला येथे टाकायचं आहे। युजर नेम जर माहिती असेल तर काय करायचं, इथून बॅक यायचं। तुम्ही बॅक आल्यानंतर काय करायचं, तुमचं इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलच्या जी की असेल लोगो तेव्हा क्लिक करायचा, एडिट प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचं युजर नेम आहे ते इथे दिसून जाईल, जसं की इथे युजर नेम दिलेलं आहे। तर येथून तुम्ही काय करू शकता, हे युजर नेम आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं, जसं की आता हे बघू शकता अशा पद्धतीतून कॉपी करायचं आहे आणि डायरेक्ट युजर नेम असेल ते तुम्हाला इथे इंस्टाग्राम युजर नेम आहे ते इथे पेस्ट करायचं आणि त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं, जसं की आता इथे सेव्ह केलं। सेव्ह झाल्यानंतर आपलं जी की इंस्टाग्रामचं जी की युजर नेम आहे ते इथे सेव्ह झालं म्हणजे लिंक्स ॲड होतात तशा पद्धतीने इथे ॲड झालेली आहे। त्यानंतर येथून जर बॅक आला आणि एखाद्याने समजा काय केलं, तुमचं चॅटिंग अशा पद्धतीने असेल, माझं एक चॅटिंग असेल, जसं की आता समजा मी एक चॅटिंग असेल ते मी इथून ओपन करून घेतो। जसं की आता इथून मी एक चॅटिंग आहे ते माझं समजा हे चॅटिंग मी ओपन केलं। त्यानंतर समजा मी इथे प्रोफाईलवर समजा इथे क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर येथे आपली आता इंस्टाग्राम आयडीची लिंक आहे ती तुम्हाला इथे दिसणार, येथे सुद्धा दिसू शकते। अशा पद्धतीत तुम्हाला येथे कुठे पण इंस्टाग्राम आयडीची आहे ती आपण लिंक म्हणजे जी की युजर नेम ॲड केलं आहे ते तुम्हाला दिसणार आहे। बरेचसे जण जे तुम्ही शॉपचं किंवा कोणाचं जर व्हॉट्सअप जर ओपन केलं तर तुम्हाला बरेचसे जण अशा पद्धतीने इथे बघू प्रोडक्ट दिसतात। त्यानंतर येथे त्यांची लिंक्स असतात, अदर सोशल मीडियाचे असल्यामुळे अशा लिंक्स ते ॲड करतात। त्यानंतर येथे तुमची इंस्टाग्रामची दिसू शकते। एखाद्याने तेव्हा क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट इंस्टाग्रामवर सुद्धा येऊ शकतात। अशा पद्धतीने येथे ती दिसणार आहे। तुम्हाला आज समजलं असेल कशा पद्धतीतून व्हॉट्सअपमध्ये इंस्टाग्रामची लिंक म्हणजे युजर नेम ॲड कशा पद्धतीतून करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण भेटू उद्याचे